आता पुढे काय लागणार? जिरा पावडर. जिरा पावडर. जिरे भाजून घेऊन मग पावडर केली का? जिरे भाजून घेतले. म्हणजे त्याचा रंग जो आहे तो जरा डार्क झालाय, त्याच्यावरून तुम्हाला कळेल. स्वाद पण पुरे इतकी? हो बस. आता अनारदाना पावडर. आता अनारदाना पावडर ती घाला अजून एक चमचा. तुम्ही मला आहो जावो नाही म्हणाल तरी चालेल. काय मी फारच लहान आहे तुमच्यापेक्षा. म्हणजे मी जरी तुम्हाला म्हणत नसतो तरी तुम्ही आता आजी झालेले आहात. काय पुढे लागणार आहे? आता कांदा. आता कांदा बघा. हा कांदा आपण घातला. बर, आता हे एकत्रित परतून घ्यायचं का? जरा याला परतून घ्यायचं हे जरा, म्हणजे खमंग वास येईल. त्यासाठी लागणारे हे मसाले आपण घातले आणि त्यात कांदा परतून घेतला. पुढे आता टोमॅटो घाला. आता हे मिक्स करता करता मला सांगा, तुमचा नातू आहे, नात आहे, ते फॉरेनहून तुम्हाला फोन करत असतील? हो, इंटरनेटवर बोलतो ना आम्ही. काय म्हणतात? बोलतात ना व्यवस्थित. काय करतेस आजी? माझी नात तर एकदम, तिला माहिती आहे ना भजनाला जाते मी. तर गेलीस का? क्लासला जातेस का? सगळं. हो सगळं. आणि तिला काही काही येतात पण म्हणता. आता हे मिक्स झाले. मिक्स झालं. पुढे छोले घालायचे. बर, छोले आणि त्याच्यामध्ये ही सुद्धा डाळ, चणा डाळ सुद्धा आहे. तुम्ही नॉनव्हेज नाही ना खात? बर, म्हणजे आता काय झालं, मी एवढ्या करता विचारलं. तुम्ही म्हणालात हे सुकं आहे सगळं. ही ग्रेव्ही, हे मसाले पाहिल्यानंतर यात जर मॅरिनेट केलेलं चिकन किंवा यात जर मॅरिनेट केलेले पीसेस जर घातले तर कदाचित ते सुद्धा सुकं चिकन चांगलं होऊ शकेल. हो, त्याच्यात सोया चंक्स घालू शकतो आपण. म्हणजे किंवा नुसतं सोया चंक्सचं पण असं होऊ शकेल. बरोबर, पनीरचंही होऊ शकेल. आणि ते मुलांना काट्याने खायला आवडतं ना, बरोबर, त्यांनी खाता येईल. बरोबर, ते चांगलं वाटेल. त्याच्यामुळे मिश्रण चांगली आहे, पण मलाही समजली तुमच्यामुळे. तुम्हाला तेच मला मदत करायला फार खरंच, पण मला हे सोया चंक्स तुम्ही विचारल्यामुळे सुचलं. बरोबर, ते आपण बॉईल करून घेतले. हो, मस्त होईल याची. आता उद्या घरी गेल्यानंतर करून पहा. पनीर आणि हे दोन झाले ना, एकदा पनीर करावं, एकदा सोया चंक्स करावं. बरोबर. काय आता पुढे करायचं? आता मीठ. बरं, ह्याच्यात अजून एक काळजी घ्यायला हवी की आपण ह्याच्या दोन्ही डाळी आधीच शिजून घेतल्यात, त्याच्यामुळे ते ढवळताना जरा काळजी घ्यायला, नाही तर त्यात तुटू शकतात आणि ते मिळमिळत होईल. बरोबर. हो ना. आता काय? आता थोडी कोथिंबीर घालायची आणि 2 मिनिटं परतायचं की डिश रेडी. डिश रेडी. आणि नंतर थोडीशी वरण घालायला ठेवा. वा वा वा. सर्व केल्यावर. वा वा वा. छोले क्वालिटी स्टाईल. आणि त्याचा जो आता सुगंध येतो ना, तो सुद्धा इतका क्वालिटी स्टाईलचा आहे ना. हे कशासोबत खाऊ शकतो आपण? पराठा, भटुरे, पोळी, चपाती किंवा मल्टीग्रेन ब्रेड आणला आणि तो जर टोस्ट केला तरी पण छोले पण फार छान लागतात. क्या बात आहे. असल्यामुळे कशाशी आपण खाऊ शकतो. पण तुम्हाला हे जर खायचं असेल तर पटकन लिहून घ्या छोले क्वालिटी स्टाईल साठी लागणारं साहित्य आणि कृती. छोले क्वालिटी स्टाईल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, टोमॅटो, भिजवून उकडलेले छोले आणि चणा डाळ, जिरेपूड, अनारदाणा पावडर, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, जिरं, आलं, हळद, धणेपूड, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, आल्याचे काप, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, हळद, तिखट, धणेपूड, जिरेपूड, अनारदाणा पावडर आणि बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. नंतर त्यामध्ये टोमॅटो, भिजवून उकडलेले छोले आणि चणा डाळ, मीठ आणि कोथिंबीर घालून सर्व एकत्र करून छोले शिजवून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव्ह कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील.
अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.